राज्याचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रवीण खरात, महिला जिल्हा अध्यक्ष कोलते मॅडम, विनोद भोईर, उदय जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेल्या रेखाताई सोनवणे, प्रशांत दिगले, उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करताना मला 2-3 गोष्टीचा या ठिकाणी उहापोह करणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी साहेब यांनी देशाला आवाहन केलं आहे की खडतर परिस्थितीमध्ये आपण आज जगामध्ये वावरत आहोत आणि काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याचा सर्वांनी तुम्ही आम्ही आणि जगाने सुद्धा निषेध केलेला आहे आणि म्हणून बुधवारी मॉक ड्रिल जे होणार आहे त्याच्या संदर्भात आपल्याला सर्वांना वर्तमानपत्रामध्ये माहिती मिळालेली आणि आपल्याला एक प्रेस नोट सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनच्या संदर्भात आणि शत्रूच्या हल्ल्यात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूवर नागरिक, विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण देणे, 4-5 मुद्द्यांची आपल्याला त्या ठिकाणी माहिती देतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली 1 ते 4 मेच्या दरम्यान महाराष्ट्र मंगलमय वातावरणामध्ये चांगल्या प्रकारचे महाराष्ट्राची विकासाची कास धरणारा महाराष्ट्र कसा असेल 65वा वर्धापन दिन आम्ही सर्वांनी साजरा केला. जांभोरी मैदानावर तो कार्यक्रम एकदम अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेला आहे. तुम्हाला सर्वांना त्याची कल्पना आहे. तुम्हाला एक गोष्टीची मुद्दा मला कल्पना द्यायची की 2007 साली मी इस्रायलच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळेला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आताचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते आणि 2007ला इस्रायल दौऱ्यावर ज्यावेळी मी गेलो होतो त्यावेळेला माझ्यासोबत आणि मी ज्यांच्यासोबत होतो असे आजचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, बाकीची नेते मंडळी आमच्यासोबत होते. त्यावेळेला इस्रायलच्या दौऱ्यात जात असताना देशाचं नेतृत्व करण्याची धमक, हिंमत, ताकद नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे होती याची प्रचिती आम्हाला 2007 साली आली होती. त्याच्या संदर्भात मी यापूर्वी उहापोह केलेला आहे. परंतु त्याचबरोबर इस्रायलचा उद्देश आणि इस्रायलची माहिती अशासाठी मी सांगत आहे की तिथे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सेल्फ प्रोटेक्शनसाठी वेपन्स दिलं जायचं, रायफल दिली जात होती ते देशाच्या संरक्षण करण्यासाठी. आणि म्हणून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्याच्यामध्ये असं देशाच्या पंतप्रधानांना आवाहन केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशामध्ये जर आपल्याला स्वतःचं संरक्षण करायचं असेल, देशाचं संरक्षण करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सेल्फ प्रोटेक्शनसाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला तिथं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, सैनिकी प्रशिक्षण देणं गरजेचं राहणार आहे. आणि योगायोग बघा, मी 24 एप्रिलला ते व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि काल प्रसिद्ध झालेल्या न्यूजमध्ये गृह खात्याने पब्लिश केली नोटीस की प्रत्येकाला या संदर्भातली आणीबाणीची परिस्थिती ज्यावेळी येते, युद्धाचे संकेत ज्यावेळी आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला आपण कशा पद्धतीने सज्ज असलं पाहिजे याच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन म्हणा किंवा कारवाई म्हणा केंद्र सरकारच्या माध्यमातून बुधवारी उद्या 16 राज्यातल्या 16 शहरामध्ये होणार. आणि त्यावेळेला त्यांनी आता सांगितलंय, आज टीव्हीवर सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की घरामधल्या लाईट सगळ्या बंद करायच्या आणि आपल्याला सायरन वाजल्यानंतर कशा प्रकारे आपण सतर्क राहिले पाहिजे ही सर्व माहिती तुम्हाला दिली आहे. आणि म्हणून ही माहिती सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये, लोकप्रिय मीडियामधनं आपल्याला या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी मुद्दा मी माहिती देत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देश आमचा संपन्न झाला पाहिजे, देश मोठा झाला पाहिजे, देश अजून बलशाली झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण आम्हाला मिळणं गरजेचं आहे. दर्जेदार विद्यार्थी, चांगले विद्यार्थी आम्हाला तयार करायचे जे भारताचे भविष्यातले नागरिक होणार. आणि म्हणून त्यांना सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माचे, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा माझा देश आहे. आणि या देशाची सुद्धा माहिती आणि महती या देशाच्या व्यतिरिक्त बाहेरच्या देशाला सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी संपन्न राष्ट्र आम्हाला करायचं आहे. राष्ट्र पहिल्यांदा बलवान जर झालं तर महाराष्ट्र बलवान होईल, महाराष्ट्र बलवान झालं तर माझा जिल्हा बलवान होईल, आणि जिल्हा बलवान झाला तर माझा तालुका बलवान होईल, तालुका बलवान झालं तर माझं गाव शेवटलं. आणि म्हणून ह्या गोष्टीचा सुद्धा या पुढच्या काळामध्ये
राष्ट्राची भावना आपण या ठिकाणी जोपासली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, होमगार्ड्स ज्याला आपण म्हणतो, 1974-72च्या परिसर वेळेला आणि 75ची जी दंगल वगैरे काय झाली होती त्यावेळेला होमगार्ड सिव्हिल डिफेन्सचा कोर्स प्रत्येकाला कंपल्सेशन होता. आता प्रत्येकाला सिव्हिल डिफेन्सचा कोर्स आपल्याला स्वसंरक्षणासाठी, नागरी संरक्षणासाठी आपल्याला करायचा आहे. दुसरा महत्वाचा, गांधीजींनी सांगितले चलो गाव की ओर. आमचं म्हणणं असं आहे, गावातली लोक शहरात येण्यापेक्षा गावाला शहराचं रूप द्या. नागरी सुविधा सुद्धा आम्हाला ज्या मिळतात शहरामध्ये, त्याच नागरी सुविधा जर ग्रामीण भागामध्ये आम्ही दिला तर सरकारी लोक याच्यावर काय त्राण आणि ताप होणार नाही. त्यामुळे गाव सक्षम करण्याचा सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विचार करावा. अशा प्रकारचा सुद्धा पत्रव्यवहार माझ्या माध्यमातून मी करणार आहे. कारण गावाकडचे लोक गावं ओस पडायला लागली, शहरीकरण वाढले. आता गावाला शहराचं रूप आपण दिलं पाहिजे आणि पाणी, लाईट, रस्ता, ड्रेनेज या सर्व सुविधा जर आम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकतो आणि आधुनिक पद्धतीची जर इंडस्ट्री तिथं आली तर चांगल्या प्रकारे आपल्याला तिथे काहीतरी काम करते. पण ही जनजागृती करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि शेतीला, ऑर्गॅनिक शेती आपल्याला इथे निर्माण केली पाहिजे. हरित क्रांती, हरित भारत देश मला करायचा आहे. फक्त जंगल नको, कॉन्क्रीटचं जंगल नको, तर हरित जंगल सुद्धा या हरित क्रांती आम्हाला करायची. म्हणून झाडं लावा, वृक्षारोपण सुद्धा आपण केलं पाहिजे आणि झाडं जोपासायचं काम सुद्धा आपल्याला या पुढच्या काळामध्ये करावं लागेल. शेतीमध्ये ऑर्गॅनिक शेती म्हणजे चांगल्या प्रकारची नैसर्गिक शेती आपल्याला विदाउट फर्टिलायझर. आज प्रमाण जर आपण पाहिलं देशामध्ये आणि जगामध्ये, कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झाले. हे निवड आपण खताची, रासायनिक जी प्रक्रिया होऊन जी इथे भाजीपाला येतो, त्या भाजीपाल्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होतो. प्रत्येकाच्या घरटी एक अब्दुल कलामचं एक पुस्तक प्रसिद्ध झाले, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सरासरी जगामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्तीत जास्त या भारत सरकारच्या या एरिया भारतामध्ये का व्हायला लागले, तर ऑर्गॅनिक शेती कमी झाली आणि खताची शेती मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याच्यामुळे भाजीपाल्यामुळे आपल्याला या गोष्टी भोगाव्या लागतात. सर्व रेडीमेड गोष्टी आलेल्या आहेत. घरी कांदा पोहा खायला कोणी तयार होत नाही. प्रत्येकाला पिझ्झा हवा आहे आणि त्या पिझ्झाच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सर्व राहणीमान व्यवस्था सगळी बदलत चालली. त्याचा सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्या पुढच्या काळामध्ये विचार करायला पाहिजे. आणि ऑर्गॅनिक शेतीचं बोलत असताना चांगल्या प्रकारचे दर्जेदार विद्यार्थी जर ज्यावेळी आम्हाला घडवायचे असं म्हणतो, तर कौशल्य विकास जी योजना आहे, त्या कौशल्य विकास योजनेच्या प्रमाणे बुद्धीचा जसा जसा विकास होते त्याप्रमाणे बुद्धिमत्तेप्रमाणे शिक्षण घेणं गरजेचं आहे. माझ्या मुलाला 80% मार्क मिळाले तर माझ्या मुलाला सायन्सलाच ऍडमिशन पाहिजे हा आग्रह न धरता, हा अट्टास न धरता, त्याला त्याच्या पद्धतीने जर त्याला आपण जर बलशाली केलं तर राष्ट्र उभारणीसाठी चांगला नक्कीच उपयोग झाल्याशिवाय. तुम्हाला माहिती आहे की इस्रायलला प्रत्येक घरामधला 2-2, 3-3 माणसं ज्या सैनिकी प्रशिक्षण घेतात त्याचबरोबर सैनिकीमध्ये सामील होतात. मी कोणाला आग्रह करणार नाही, परंतु कमीत कमी स्वतःच्या संरक्षणासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. पूर्वी जुडो कराटे लहान मुलांना आपण शिकवायचो शाळेमध्ये, आता ते जुडो कराटे बंद झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही लोकांचा आग्रह झाला की हे कुठनं तरी आणले फॅड, हे फॅड वगैरे काही नाही. आज महिलांना सक्षमीकरण आम्हाला जर करायचं असेल तर महिलांना सुद्धा सेल्फ प्रोटेक्शनसाठी या पुढच्या काळामध्ये शालेय शिक्षणामध्ये सुद्धा हा अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी क्लासेस, कवायतीचा क्लास असतो, त्या ठिकाणी थोडं सुट्ट्या मारतात, दांड्या मारतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुद्धा या पुढच्या काळामध्ये या गोष्टीकडे लक्ष दिलं गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी बोलत असताना मला एक तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे की महिलांना सक्षमीकरणाची भूमिका राज्य आणि केंद्र सरकारने ज्यावेळी घेतली, लाडकी बहीण ज्यावेळी योजना आली तर काही लोकांवर त्याचा काहींचं म्हणणं पडलं आमच्या हिश्श्याचे पैसे वगैरे गेले, अजून काही गोष्टी झाल्या. परंतु ज्यावेळी बजेट केला जातो त्या बजेटमध्ये तरतूद असते आणि त्या बजेटच्या तरतूदप्रमाणे गोष्टी घडत असतात. कोणावर अन्याय कुठलाही राज्य किंवा कुठलाही देश किंवा कुठली व्यक्ती करत नसते. सामुदायिक जबाबदारी म्हणून तो निर्णय घेत असतात आणि म्हणून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं काही लोक पैसे लॅप्स झाले, काही पैसे परत गेले 31 मार्चची. तर त्या काही घटना अशा असतात की जे पैसे आलेले असतात ते वेळेत वापरायला लागतात. एखादं कॉन्ट्रॅक्ट कुठलं दिलं तर ते वेळेत जर पूर्ण नाही झालं तर ते पैसे परत जातात. याचा अर्थ असा का पैसे ते कोणाकडे वर्ग झाले असा होत नाही. पैशाचा विनियोग वापर वेळेवर जर झाला नाही तर अशा गोष्टी ह्या घडत असतात. आणि म्हणून हे सुद्धा समाजाच्या समोर आणणं गरजेचं आहे. ते सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपण
लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण शहरी भागामध्ये आता पाण्याचं जो प्रवाह आहे, ठाणे जिल्ह्यातली धरणं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातली धरणं मुंबई आजूबाजूच्या सबर्बन एरियाला पाणी देतात. तिथे शहापूरच्या भागातली धरणं, मुरबाडच्या भागातली धरणे, या धरणाचं पाणी मुंबईला जातं. मीरा भाईंदर असेल, भिवंडी असेल, डोंबिवली असेल, कल्याण असेल, उल्हासनगर असेल, वसई विरार असेल, या भागामध्ये पालघर असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी मुंबईला जे जातं, शहराला जे जातं ते शहापूर आणि मुरबाड आणि कल्याण या परिसरामध्ये. परंतु आज ही परिस्थिती अशी आहे का आम्हाला हंडा डोक्यावर घ्यावा लागतो. शहापूर तालुक्यामधल्या मुलांना, त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या भगिनीला, त्याच्या आईला, तिच्या आजीला सुद्धा आजही पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला माझी विनंती राहणार आहे की आमच्या डोक्यावरचा हंडा उतरवणार आहात की नाही. आणि म्हणून महिला भगिनींना एकदा उजव्या बाजूला मी त्यांना बसवलेलं आहे, ते त्यांच्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करतील. कारण जोपर्यंत आम्ही व्यक्त होत नाही तोपर्यंत आम्हाला समजतच नाही. पत्रकार परिषद घेतली गेलो असं नको, त्याचा पाठपुरावा सुद्धा या पुढच्या काळामध्ये आम्हाला करायचा. आणि म्हणून या अनुषंगाने सुद्धा आपण सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. ही कुठल्या पक्षाची पत्रकार परिषद नाही, कुठल्या व्यक्तीची परिषद नाही, ही भारत घडवण्यासाठी परिषद आहे, राष्ट्र घडवण्यासाठी परिषद आहे. आणि राष्ट्राला बलशाली करण्यासाठी ही पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. राष्ट्राचा उद्देश सर्वात समोर आपल्या डोळ्यासमोर आहे. राष्ट्र आपल्याला बलशाली करायचं असेल तर तरुण पिढी बलशाली झाली पाहिजे. आणि तरुण पिढी बलशाली करायची असेल तर शिकलेली बलशाली झाली पाहिजे. आणि शिक्षण हा जो कणा आहे आपला, शिक्षणाचाच कणा आपल्याला जर मजबूत करायचा असेल तर संस्कार अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आध्यात्मिक सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. शास्त्रीय जितकं महत्वाचं आहे तितकं अध्यात्म आहे. ज्यावेळी शास्त्र संपतं त्यावेळी अध्यात्म तयार होतं. आणि आपण पाहिलं असेल पूर्वीच्या काळी तर तुकाराम महाराज सगळ्यांची आपण पाहिली असेल, माऊली ज्ञानेश्वरांचा पण विचार तुम्ही पाहिला असेल की अध्यात्माच्या वरची स्टेज कुठलीच नाही, विज्ञानाच्या वरची स्टेज अध्यात्म आहे. आणि म्हणून अध्यात्माची कास सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपण जोपासली पाहिजे. आणि मला माहित आहे की देशाचे पंतप्रधान योगाच्या माध्यमातून फिजिकली फिटनेस आपण कसं असलं पाहिजे हे सुद्धा सांगतात. आपण आयुष्यभर मरमर मेहनत करत असतो. तुम्ही सर्वजण सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बिझी असता, परंतु आम्ही आयुष्यासाठी वेळ देणार आहोत की नाही, स्वतःसाठी वेळ देणार आहोत की नाही. आणि तो सुद्धा विचार या पुढच्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने जोपासला पाहिजे. आणि म्हणून वेळेमध्ये ड्युटी संपली पाहिजे, वेळेमध्ये माणसाने घरी गेलं पाहिजे आणि वेळेमध्ये सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. राहिला प्रश्न नोकरीचा, नोकरी दर्जेदार मिळाला पाहिजे असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी दर्जेदार सुद्धा शिक्षण आपण या पुढच्या काळामध्ये मुलांना दिलं पाहिजे. आणि आता रोबोटिक रोबोटिक आले सगळं, आता सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होत चालल्या. पाणी सुद्धा आपल्याला प्यायचं असतं तर फक्त मशीनला खाली पाय लावला तर पाणी आपल्या हातात. पोळ्या करायचं झालं तर मशीनमध्ये गोळा टाकला तर पोळी तयार होते. म्हणजे आपल्या हाताला सुद्धा व्यायाम आता कमी झालेला आहे. त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये बुद्धीचा विकास म्हणून ते AI काय आले ना, ते काय म्हणता तुम्ही त्याचा सुद्धा या पुढच्या काळामध्ये इतका प्रभाव होणार आहे तर त्या पुढच्या काळामध्ये इथे बसायला सुद्धा माणसं बोलणार दिसणार नाही, ना ऐकायला सुद्धा माणसं दिसणार नाही. सगळं अदृश्य शक्तीच्या माध्यमातून सगळं गोष्टी चालणार आहे. तुम्हाला आम्हाला कल्पना होती का मोबाईलवर आपण बोलू शकतो एवढं, पण आज बोलतोय जगामध्ये, आपण बोलतोय 21व्या शतकामध्ये आम्ही आपण आहोत. राजीव गांधींनी हे आणलं, जे टेक्नॉलॉजी आणली त्याचा फायदा सर्वांनाच झाला, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला झाला. जे विरोधात होते ते सत्तेमध्ये आले, जे सत्तेत होते ते विरोधात गेले. परंतु फायदा ज्यावेळी होतो त्यावेळी त्यांनी केलं त्याचं कधी नाव होत नाही. जो फायदा घेतो तो दुसऱ्याच्याच बाबतीत जास्त बोलत असतो. त्यावर बोलण्यापेक्षा उद्याच्या बुधवारच्या जो पंतप्रधानांनी निश्चित केलेला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलत मॉकड्रिलच्या संदर्भात आपण सर्वजण एकसंघ राहून भारताच्या ज्या गोष्टी चालल्या त्याला पाठबळ देण्याचा प्रयत्न करूया. राज्याचे माझे राष्ट्रवादीचे नेते अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब ते खासदार आहेत आणि ते सुद्धा या आमच्या 1 ते 4 तारखेवर मेमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. चांगल्या प्रकारचा आवाढव्य असा कार्यक्रम झाला. आणि 65वा वर्धापन दिन आम्ही साजरा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दर 1 मेला
65वा वर्धापन उत्सव म्हणून साजरा करणार आहे, याच्या पुढे सतत चालू राहणार आहे आणि तो सुद्धा चालू राहत असताना आपला सर्वांचा सहभाग तितकाच अपेक्षित आहे. मी माझ्या परीने जितकी माहिती द्यायचा होतं तेवढा देण्याचा मी प्रयत्न केला. पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. मी तुम्हाला एक नोट दिलेली आहे, त्या नोटीच्यामध्ये काही करेक्शन टायपिंग मिस्टेक झाली असेल तर ती दुरुस्त आपण आपल्या लेवलला करूया. परंतु त्याच्या व्यतिरिक्त काय सजेशन असतील राज्य सरकार आणि केंद्र सरकार, आम्ही महायुती म्हणून केंद्र सरकारमध्ये सहभागी आहोत, केंद्रात आणि राज्यात सहभागी आहोत. त्यामुळे केंद्राच्या आणि राज्याच्या संदर्भात काय आपल्याला सुचवायचं असेल तर त्याचा सुद्धा सातत्याने विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. मला आपल्याला कळकळची विनंतीची एवढीच विनंती आहे की जे आमच्या काश्मीरच्या याच्यामध्ये जे बिचारे गेले त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहत असताना आम्ही प्रत्येकाला असं सांगत असतो, असा प्रसंग कोणाच्याच आयुष्यामध्ये कोणाला येऊ नये. ज्या जी घटना घडली ती एकदम प्रेषदायक आहे आणि म्हणून आपण या पुढच्या काळामध्ये आपल्या आजूबाजूसह सगळ्यांनी सतर्क राहिले पाहिजे. धर्माच्या नावाने पण काय उद्योग करत जरी असला तरी त्याची सुद्धा आपण या पुढच्या काळामध्ये आपण आजूबाजूला असणारा माणूस कसा आहे, शेजारी आलेला कसा आहे याची सुद्धा आपण दखल घेतली पाहिजे. कारण आपल्याच देशातलं कोणतरी फितूर झाल्याशिवाय एवढी हिंमत कोणाची झालेली दिसत नाही. याच्यावर जास्त भाष्य मी काय करणार नाही. परंतु या पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचं प्रामाणिकपणे लक्ष दिलं पाहिजे. छावा पिक्चर तुम्ही पाहिला असेल, छावा पिक्चरमध्ये काय घडलं हे तुम्हाला माहिती आणि छाव्यासारखा प्रकार या पुढच्या काळामध्ये भारतावर यायचा नसेल तर आपण सर्वांनी आपल्यासह सगळ्यांनी सतर्क राहिले पाहिजे अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जास्त बोलण्यापेक्षा आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि आपल्याला काय विचारायचं असलं तर विचारू.